नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या माय सपोर्ट या यूट्यूब चॅनलच्या आपल्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। माय सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 30 मोठ्या घोषणा। आजपासून सर्वांना खुशखबर। 1 जानेवारी गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी पहिली सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट मिळालं आहे। लाडकीच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला आहे। त्यानंतर आता नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात आला आहे। अनेक महिलांना पैसे मिळाले आहेत। दरम्यान आता तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी बघा। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया वापर आणि डिजिटल ऑफर्समध्ये वाढ होत असल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। यामुळे पोलीस प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्कतेचे आवाहन केले आहे। अनोळखी मोबाईल कॉल्स, लिंक, ईमेल किंवा सोशल मीडिया मेसेजवर विश्वास ठेवू नये। तसेच लॉटरी, बक्षीस, KYC अपडेट किंवा सवलतीच्या नावाखाली येणाऱ्या फसव्या संदेशांपासून दूर राहावे असे सांगण्यात आले आहे। OTP, बँक खाते क्रमांक, ATM पिन, UPI पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। ऑनलाईन खरेदी करताना केवळ अधिकृत व विश्वासार्ह वेबसाईटचाच वापर करावा आणि सार्वजनिक वायफायवर आर्थिक व्यवहार टाळावेत। सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, फोटो किंवा लोकेशन शेअर करताना काळजी घ्यावी, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो। कोणीही सायबर फसवणूक झाल्यास वेळ न गमावता 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.government.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी असे आवाहन बुलढाणा पोलीस प्रशासनाने केले आहे। सर्व नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित पद्धतीने नववर्ष साजरे करावे असेही पोलीस प्रशासनाने सांगितले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आज एक सुवर्ण क्षण नोंदवला गेला आहे। न्याय मिळवण्यास विलंब होणे म्हणजेच न्याय नाकारणे हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। आता सर्वसामान्य नागरिकांना न्यायासाठी केवळ न्यायालयाच्या कार्यालयीन वेळेची वाट पाहावी लागणार नाही, तर तातडीच्या परिस्थितीत मध्यरात्रीही न्यायालयाचे दरवाजे उघडे राहणार आहेत। या ऐतिहासिक निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। कायदेशीर आपत्कालीन परिस्थितीत कोणालाही आता वेळेच्या बंधनामुळे न्यायापासून वंचित राहावे लागणार नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील महायुती सरकारने नव्या उद्योग धोरणाच्या माध्यमातून जगभरातील उद्योगांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन आणि सवलतींचा वर्षाव केला असून यंदाच्या दावोस आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून राज्यात किमान 20 लाख कोटींची थेट परदेशी गुंतवणूक आणण्याचा निर्धार सरकारने केला आहे। उद्योग विभागाने दावोस गुंतवणूक परिषदेत होणाऱ्या करारांचे नियोजन केले असून यंदा राज्यात विक्रमी गुंतवणूक येईल अशी माहिती उद्योग विभागातील उच्चाधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी करण्यात आली असून सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी केले। जिल्हाधिकारी डुड्डी म्हणाले, दरवर्षी साजरा होणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे। यावर्षी अधिक अनुयायी येण्याचे गृहीत धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे। सर्व अनुयायांना
कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचनाही लक्षात घेण्यात आल्या आहेत. सोहळा शांतता, संयम आणि त्याच उंचीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या आणि दारू सोडा दारूचा पाश, जीवनाचा नाश. दारू सोडा आनंद जोडा अशा घोषणा देत नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि महाविद्यालयीन तरुणाईने चार्लीच्या वेशातील कलाकारांसह जनजागृती केली. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे. नववर्षाचे स्वागत दारू न पिता दूध पिऊन करावे असा संदेश देत दूध वाटप करण्यात आले. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून नव्याने नोकरीत रुजू होणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अलीकडेच ट्विट करून माहिती दिली आहे की प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना थेट फायदा होणार असून रोजगाराच्या सुरुवातीला आर्थिक आधार मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाअंतर्गत तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. त्या अंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 69,50,35,335 रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. देशात तेलबियांच्या उत्पादनात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर तेलबियांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानासह विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती. त्या अंतर्गत प्राधान्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. त्यानुसार केंद्र सरकारचा 41,70,212 रुपयांचा निधी राज्याला मिळाला आहे. त्यात राज्य हिस्सा म्हणून 27,80,14,135 रुपये असे एकूण 69,50,35,335 रुपयांचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महा-DBTद्वारे जमा केले जाणार आहेत. या योजनेचा सर्वाधिक फायदा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे 31 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तसेच शेतकरी व ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करून आढावा घेणार आहेत. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना ते पीक पद्धती, सिंचन, जलसंधारण, पीक विमा, बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत विचारमंथन करणार आहेत. अहिल्यानगर दौऱ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नैसर्गिक शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक विविधीकरण, मूल्यवर्धन तसेच शेतकरी उत्पादक संघटना यांच्या माध्यमातून संघटित शेतीला चालना देण्याबाबत आपली भूमिका यावेळी मांडतील. 1 जानेवारी 2026 रोजी चौहान वृक्षारोपण करून शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेणार आहेत. सकाळी 10 ते 11 या वेळेत नववर्षाच्या निमित्ताने ते आपल्या दोन्ही मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करून विशेष संकल्प देणार असून आगामी वर्षातील कामकाजासाठी दिशानिर्देश देतील. दुपारी 2 वाजता ते शिर्डीजवळील लोणी बुद्रुक येथे आयोजित ग्रामसभेत सहभागी होऊन ग्रामस्थ, मजूर व श्रमिक बांधवांशी संवाद साधणार आहेत. तसेच सायंकाळी ते शनी शिंगणापूर येथे दर्शन घेणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शेतकऱ्यांसाठी नवीन नियम. सध्या PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. 1 जानेवारीपासून या योजनेच्या काही नियमांमध्ये बदल होत आहेत. उदाहरणार्थ, काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी युनिक ID म्हणजेच ओळखपत्र तयार केलं जाईल. PM किसान योजनेअंतर्गत पैसे मिळण्यासाठी हे ओळखपत्र देणं आवश्यक असेल. कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी अलीकडे संसदेत सांगितलं की 14 राज्यांमध्ये शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, जिथं केवळ नवीन नोंदणीसाठी फार्मर ID म्हणजे शेतकरी ओळखपत्राची गरज असेल.